त्यांची चर्चा फिसकटलेली असली तिकडे ठाकरे बंधूंचं मात्र ठरलंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंचा उत्साह आणखी वाढलाय, कारण मुंबईतल्या 67 वॉर्ड्समध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची एकत्रित ताकद जास्त असल्याचं समोर आलंय। विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षा ठाकरेंची सेना आणि मनसेच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज जास्त आहे। हे गणित समोर आल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं एक नवा आकडा सांगितलाय। मुंबईत ठाकरे बंधू किती जागा जिंकतील याचं भाकीतच संजय राऊतांनी केलंय, पाहूया। उद्धव राज 7-7 67 वॉर्डांमध्ये बनेगी बात। राऊतांनी सांगितला आकडा 115 जागांवर ठाकरे जिंकणार। एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी। ही शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। ठाकरे बंधू एकत्र आले ते एकत्र राहण्यासाठी आणि त्याहीपेक्षा मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी। उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे एकत्र आल्यामुळे मुंबईतल्या 67 वॉर्डांमध्ये ठाकरेंची ताकद वाढली आहे। मुंबईतल्या मराठी बहुल भागांमधल्या 67 वॉर्डांमध्ये शिवसेना मनसेची एकत्रित चांगली ताकद आहे। वरळी, शिवडी, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, दादर, कुर्ला, चुनाभट्टी, सायन, वांद्रे, विलेपार्ले, जोगेश्वरी, गोरेगाव, दहिसर, अंधेरी, चांदिवली, मागाठाणे अशा प्रभागांमध्ये ठाकरेंची ताकद वाढली आहे। विधानसभा निवडणुकीत या 67 प्रभागांपैकी 39 प्रभागात मवियाचे उमेदवार पुढे होते, तर 28 प्रभागात महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते। 67 प्रभागांची ही आकडेवारी समोर आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा कॉन्फिडन्स आणखी वाढलाय। हे 67 प्रभाग तर आम्ही जिंकूच, पण मुंबईमध्ये किती ठिकाणी ठाकरे बंधू जिंकणार याचा आकडा संजय राऊतांनी सांगितलाय। राऊतांनी सांगितलेल्या या आकड्यावर भाजप मात्र म्हणतंय गावकी पुढे भावकी चालत नाही। आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसलाय तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकतो, हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे। गावकी पुढे भावकी चालत नाही। तुम्ही कितीही भावकीला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही भावकी पुढे गावकी चालणार नाही, हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही भावकीला सोबत घेऊन मुंबई महापालिका लढण्याचा प्रयत्न करताय, परंतु मुंबईकरांची गावकी महायुती सोबत आहे, मुंबईकर महायुती सोबत आहेत। या 67 प्रभागांमधल्या काही प्रमुख वॉर्डांमधली गणितं कशी आहेत पहा। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं मुंबईमध्ये 25 उमेदवार उभे केले होते। यातल्या 19 मतदारसंघात उद्धव सेना आणि मनसे एकमेकांविरोधात लढले होते। माहीममध्ये मनसेचे अमित ठाकरे, ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत आणि शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर अशी तिरंगी लढत झाली। यामध्ये वॉर्ड नंबर 191 आणि 192 मध्ये ठाकरेंचे महेश सावंत आणि अमित ठाकरे यांना मिळालेल्या मतांची बेरीज ही शिंदेच्या सरवणकरांपेक्षा दुप्पट आहे। वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि मनसेचे संदीप देशपांडे आणि शिंदे सेनेचे मिलिंद देवरा असा सामना झाला। वॉर्ड क्रमांक 199 आणि 194 मध्ये आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांच्या मतांची बेरीज देवरांपेक्षा जास्त आहे। दिंडोशी विधानसभेत मनसेनं 7 पैकी 6 प्रभागात विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतं घेतली होती। दिंडोशीमध्ये शिंदे सेनेचे संजय निरुपम विरुद्ध उद्धव सेनेचे सुनील प्रभू आणि मनसेचे भास्कर परब असा सामना झाला। प्रभाग 37 मध्ये प्रभू आणि परब यांच्या मतांची बेरीज ही निरुपम यांच्या मतांपेक्षा जास्त आहे। विधानसभा निवडणुकीतील ही ठाकरेंची ताकद आहे, तरीही मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली ताकद आहे असं आकडेवारी सांगतेय। मुंबई उपनगरातला वोट शेअर आहे भाजप 31%, शिवसेना 17.8%, तर ठाकरे गट 22.6%। तर मुंबई शहरातला वोट शेअर पहा, भाजप 24.1%, शिवसेना 17%, ठाकरे गट 25.65%। पश्चिम उपनगरात भाजपचं वर्चस्व आहे, तर मध्य मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य टिकून आहे। यामुळेच मुंबई साथ देईल आणि आता मनसे मदतीला आल्यानं मुंबई महानगरपालिकेवर ठाकरेंचा झेंडा फडकेल अशी ठाकरेंना आशा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।